मी डोंबिवलीमधून बोलतोय. श्री सद्गुरू कृपा सामाजिक कल्याणकारी संस्थेचा मी सेक्रेटरी आहे. ही संस्था स्थापन करायचा उद्देशच आमचा हा होता की लोकांची सेवा करायची. मित्रांनो, संस्था स्थापन करायची तर त्याच्यासाठी 6 जणांचा सगळी जण लागतात. 7 जण म्हणजे संस्था स्थापन करण्यासाठी लागतात. ती 7 जण जमली होती. त्याच्यामध्ये 4-5 जण जे होते ते सगळे पूज्य नाना धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीतली जाणारी लोक होती. तर ते म्हणले त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण हे केलं ना काम सुरुवात तर आपल्याला नक्की चांगलं यश मिळेल. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी स्वतः रेवदंड्याला जाऊन आप्पा स्वारींना भेटलो आणि आप्पा स्वारींनी सांगितलं की आमची इच्छा आहे की एखादी संस्था स्थापन करावी जेणेकरून लोकांची सेवा करता येईल. ते म्हणले छान विचार आहेत, पण एक लक्षात ठेवा, तुमचा उद्देश चांगला असेल तर माझीच नाही देवाचीही परवानगी घ्यायची गरज नाही, कामाला सुरुवात करा. तिथून आल्यानंतर आम्ही संस्था स्थापन केली आणि आम्ही कामाला सुरुवात केली. तर आधी कामाला सुरुवात करायच्या आधी आम्ही पाहिलं की विविध विषयावरती पुष्कळ आमच्या डोंबिवलीमध्ये देखील 200-250च्या वरती संस्था आहेत. ते काय कामं करतात हे आम्ही पाहिलं. तर तेच जे नेहमी आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की सापांना वाचवणारे आहेत, पक्ष्यांना वाचवणारे आहेत, कुत्र्यांना वाचवणारे आहेत, गड किल्ल्यांना वाचवणारे, चांगले काय चांगले. परंतु आमच्या डोळ्यासमोर एक आलं की रेल्वे अपघातामध्ये जो मरतो माणूस त्याच्या कुटुंबाला मदत करणारी एकही संस्था आता तरी मुंबईत दिसत नाही. तर आपण काय त्या विषयावरती काम करायचं म्हणून आम्ही नक्की केलं आणि त्या विषयावरती आम्ही कामाला सुरुवात केली. मित्रांनो, नक्कीच आमच्याकडे 2-4 लाख रुपये होते. आम्ही जमवले देखील होते आणि आम्हाला काही मित्र परिवारांनी मदत केली त्याच्यामध्ये की तुमचा उद्देश चांगला आहे, करा काम. आता हे झाल्यानंतर आम्ही रेल्वे पोलीस स्टेशन मधून सगळी चौकशी करायला सुरुवात केली. तर आम्हाला आश्चर्य वाटलं, दिवा हे ठाणा रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं, डोंबिवली हे डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. तर दिव्याचा आकडा नेहमी आम्ही ऐकायचो की बाबा दिव्याला तो पडला, हा पडला, मुंबईला पडला, तर डोंबिवलीचा रहिवासी पडलाय तो, ही आम्हाला माहिती कळायला लागली. आणि हा आकडा प्रत्येक वर्षी 100च्या वरचा होता. हे पाहून आम्ही त्या कुटुंबाची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्या कुटुंबांना भेटी द्यायला सुरुवात केली. कारण आम्ही पोलीस स्टेशनमधून ऍड्रेस, फोन नंबर घेतले होते, परंतु मिळालेल्या मोबाईल नंबरवरती फोन लावल्यानंतर ते फार चुकीचे लागत होते. पत्ते देखील जे आम्ही लिहून घेतलेले होते ते देखील म्हणजे व्यवस्थित नसायचे. पण त्यातून आम्हाला एकच हुरूप होता की आपण हे करायचे ठरवलेले, आपल्याकडे पैसे आहेत, अशा कुटुंबांना आपण जाऊन भेटायचं. त्या हिने आम्ही जाऊन त्यांना भेटायला सुरुवात केली. दिवा आहे, डोंबिवली आहे, अशा तिथल्या काही कुटुंबांना भेटायला सुरुवात केली. आकडा 100च्या वर. हे बघून आम्ही एक कमवता, घरातला एकुलता एक कमवता गेल्यानंतर त्या घराची परिस्थिती काय होती हे आम्ही फार जवळून बघितलेलं आहे. मित्रांनो, मी आज आपल्या समोर हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की ज्या कुटुंबातला कमवता गेल्यानंतर ते घर उद्ध्वस्त कसं होतं, मुलाचं शिक्षण तिथल्या तिथे थांबतं. ती ताई जी आहे ती आपल्या मुलांना घेऊन, कारण ती त्या जरी ओनरशिपचा तिचा फ्लॅट असलो तरी त्याचा टॅक्स ती भरू शकत नाही, लाईट बिल भरू शकत नाही, कारण येणारे 40,000 रुपये तिचे थांबलेले असतात कारण नवरा गेलेला असतो. मित्रांनो, अशी वेळ कुणावरती येऊ नये, पण अशा कित्येक कुटुंबावरती ही वेळ आलेली आहे. चाळीमध्ये 3,500-4,000 हजार भाडं भरणारी देखील ताई ती भरू शकत नाही कारण तिचा नवरा या जगात नसतो. जो आपला रेल्वे प्रवासी होता तो या जगात नसतो. मित्रांनो, अशा वेळेला त्याला कुठूनही मदत मिळत नाही पाहून आम्ही मदतीला सुरुवात केली. अशा कुटुंबांनी मदत करायला सुरुवात केली आणि आमच्या या समाज कार्याला वर्तमानपत्राने प्रकाशित केलं. वर्तमानपत्रांनी प्रकाशित केलं याचा आम्हाला फार आनंद झाला. परंतु भीती ही वाटायला लागली की मदत मागणाऱ्यांची संख्या वाढली. परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद असतील की आम्हाला चांगल्या मदती मिळायला लागल्या. हे मी आधी आपल्याला सांगतो. जसं की फिरोजशाह गुजराल फाउंडेशन आहे, त्यांनी आम्हाला मदतीला सुरुवात केली. प्रतिभा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज त्यांनी आम्हाला मदत द्यायला सुरुवात केली. माननीय स्वर्गीय R.R. पाटील यांनी देखील आम्हाला बोलवलं, त्यांनी आम्हाला मदत केली. श्री गणपती मंदिर संस्थान डोंबिवलीचं त्यांनी आम्हाला मदत केली. परंतु मिळणारी मदत आणि मदतीसाठी आलेली लोक यांचा वेळ बसणं फार मुश्किल होत होतं आणि आम्हाला ते फार जड जायला लागलं. तरी आम्ही या याच्यामध्ये एवढी वर्ष काढली. परंतु आता आम्ही हरलो आणि आपल्या समोर आलेलो आहे. आता आपल्या मनात हा विचार येईल की आता आमच्याकडे हा काय मदत मागायला आलेला आहे. नाही, मी आपली एवढी मोठी रक्कम आपल्याकडे अजिबात नाही मागणार आहे.
फक्त महिन्याला 1 रुपया आपल्याकडे मी मागणार आहे आणि त्या 1 रुपयाचं कमाल मी आपल्याला दाखवेन. त्या 1 रुपयामध्ये किती कुटुंब खाणं जेवू शकतात 2 वेळेला, किती विद्यार्थी शिकू शकतात, किती आजारी आई वडील जे आहेत ज्याचा मुलगा गेलेला आहे कमवता, त्यांचा औषधोपचार होऊ शकतो, हे मी आपल्याला नक्कीच दाखवेन. आता मी आपल्याला एक नम्र विनंती करतो, जसे आपण मला पाहताय, मला हे माहिती नाही की आपण कुठे बसून पाहताय, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की मुंबईतली लोक आपण पाहत असाल तर माझे हे विचार आता जे मी आपल्याला सांगणार आहे ते माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेपर्यंत देखील पोहोचवण्याची मी आपल्याला नम्र विनंती करत आहे. उद्धव साहेबांचे देखील सेक्रेटरी पीए नातेवाईक जर पाहत असतील तर त्यांनी देखील मी त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगावं. हे जे पत्र आहे ते आम्हाला आलेलं आहे सामान्य प्रशासन विभाग, इथून आलेलं पत्र आहे. त्यांनी मदतीसाठी आम्हाला बोलवलेले मित्रांनो. त्यांनी आम्हाला हे आज सामान्य प्रशासन विभागाकडून जेव्हा बोलवलं जातं तेव्हा नक्कीच 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 अशी रक्कम दिली जाते. हे मी जाऊन तिथे चौकशी केली तर मला कळलेलं आहे, याचा मला आनंद आहे. परंतु झालं असं की हे पत्र जे आलं ते आमच्या जुन्या ऍड्रेसवरती आलं आणि ती जागा आम्हाला बदलावी लागली होती कारण ती बिल्डिंग मोडकळी झाली होती आणि आम्ही लोकांना मदत करत असल्यामुळे आमच्याजवळ पैसा नव्हता. परंतु आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत स्वानंद सतीश भंगे यांनी बँकेतून कर्ज घेतलं आणि आम्ही दुसरी भाड्याची जागा घेतलेली आहे. तर मित्रांनो आता झालं असं की हे त्या ऍड्रेसवरती आलेलं पत्र आपण पाहत असाल तर हे त्या ऍड्रेसवर आलेलं पत्र हे परत सामान्य प्रशासन विभागाकडे गेलं. काही दिवस पोस्ट ऑफिसमध्ये राहिलं, काही दिवस ते तिथे सामान्य प्रशासन विभागाकडे राहिलं. नंतर त्या लोकांनी मला फोन केला आणि मी तिथे गेलो आणि हे पत्र मी घेऊन आलो. आता आमचं नशीब वाईट आणि ह्या ज्यांना मदत मिळाली असती त्यांचंही नशीब वाईट असं मी म्हणतो की ह्या करोनाने आता सगळ्यांना घरात बसवलं. त्यामुळे मी देखील म्हणजे अगदी गर्भकळीत झालेलो आहे आता की आमच्या देखील हातात काही राहिलं नाही. परंतु आता मी उद्धव साहेबांना विनंती करतोय, आपल्याला मी विनंती केली की माझे विचार त्यांच्यापर्यंत न्या. उद्धव साहेब, मरणाऱ्यांचा आकडा वर्षाला 3,000च्या वर आहे. उद्धव साहेब, आपण मुख्यमंत्री झालात ना, खूप आनंद झाला असेल तर मलाही झाला. जसं इतर मराठी माणसांना आनंद झाला ना त्याच्यापेक्षा अधिक मलाही झाला. मी शिवसैनिक अजिबात नाहीये, मी खोटं बोलणार नाही उद्धव साहेब. परंतु ज्यांनी महाराष्ट्र फार जवळून बघितलेलं आहे ते उद्धव साहेब आज मुख्यमंत्री आहेत म्हणजे लोकांना नक्कीच न्याय मिळेल असं मला वाटलं आणि त्या दृष्टीनेच मी आपल्या या पत्राकडे पाहिले. म्हणूनच मी आपल्यासमोर हा आकडा ठेवतोय. हा आकडा दाखवला जातो, रेल्वे दाखवते वर्षाला 3,000च्या वर मरतात म्हणजे सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, हार्बर रेल्वे. परंतु हा आकडा 6,000च्याही वर आहे. हे पत्र रेल्वेकडूनच आलेलं आहे, माहितीच्या अधिकाराखाली आम्ही घेतलं. हे 2017चं आहे रेल्वे कोर्टाचं पत्र, हे 2019चं आहे. मुख्य वाणिज्य प्रबंधक कार्यालय, दावा एवं खानपान, नया प्रशासन इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, 2019. उद्धव साहेब, ट्रेनमधून जो माणूस खाली पडतो ना तो माणूस अपंगच होतो. म्हणजे एक वेळेला तो मेलेला परवडला पण ते अपंगत्व नको असं त्याला वाटत असतं. हे आम्ही फार जवळून बघितलेलं आहे. तर उद्धव साहेब, मी आपल्याला नम्र विनंती करतो, आपण पत्र पाठवलं, खूप खूप आभारी आहे. आपल्याकडून आम्हाला ही मदत आता जर मिळाली तर ह्या कुटुंबांना, या गरजूत कुटुंबांना, या गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना परीक्षेसाठी देखील थांबवलं जातं, ज्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज थांबवतं नाही, फी भरा आधी तरच परीक्षेला बसायला मिळेल अशा मुलींना विनंती केलेली. मी आपल्याला सगळे फोटो पाठवायला तयार आहे. उद्धव साहेब, आपला व्हॉट्सअप नंबर जर मिळाला ना तुम्ही आपल्याला नक्कीच पाठवी. आणि मला ऐकणारे जे माझे भाऊबंद बसलेले आहेत तुम्ही समोर, तर तुम्ही देखील ना हे उद्धव साहेबांपर्यंत माझे विचार पोचवा. मी अजिबात खोटं बोलत नाही. हे पत्र आम्हाला त्यांच्या इथूनच आलेलं आहे. आम्हाला जी मदत मिळाली तेही मी सांगितलेलं आपल्याला. आणि उद्धव साहेब, आपल्याकडून अशीच आम्हाला मदत मिळत राहिली ना तर लाखो लोकांचे आशीर्वाद आपण घेणार आहोत. उद्धव साहेब, आम्हाला तर मिळतील, नक्कीच मिळतील सर, कारण आम्ही जाणार आहोत त्या कुटुंबापर्यंत. परंतु हे आपल्यामुळे आम्ही त्यांना मदत करत आहोत हे आम्ही नक्कीच दाखवू त्यांना की आमचे उद्धव साहेब आलेले आहेत, आज मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यामुळे हे आम्ही तुम्हाला राशन भरून देतोय. उद्धव साहेब,
त्याच्यातून आम्ही एक आणखी ठरवलेलं आहे. असं काही कुटुंब आम्ही पाहिलं ज्यांचं लग्न होऊन 2-3 वर्ष झालेली आहे, त्यांना एक छोटं बाळ आहे, पण ते बाळ छोटं आहे, त्याचे वडील गेलेले आहेत रेल्वे अपघातामध्ये. तर उद्धव साहेब, मी आपल्याला शब्द देतो, वचन देतो, ते बाळ 18 वर्षाचं होईपर्यंत आम्ही त्या ताईची व्यवस्था जेवणाची करू, हे मी वचन देतो. जशी आपण आम्हाला मदत करणार आहात ना, तसे आमचे रेल्वे प्रवासी मदत करतील. उद्धव साहेब, आमच्यावरती केवढा अन्याय होतोय आपल्याला माहितीये का? आम्ही रेल्वे प्रवासी अगदी 16 रुपये चारण्यापासून पास काढलेला आहे. उद्धव साहेब, आज त्याच पासाला 315 रुपये पडतात, बदलापूर ते विटी. पण मी डोंबिवलीहून जरी काढलं तरी 315 रुपये पडतात. हे माझे जे बंधू भगिनी समोर बसलेले आहेत, मला बघतायत, त्यांनाही या गोष्टी माहिती आहेत. उद्धव साहेब, आता मी आपल्याला एक दाखवू इच्छितो आणि माझ्या प्रवासी मित्रांनाही दाखवू इच्छितो. सिग्नल यंत्रणा फेल होते, रेल्वे लाईन तुटते, रेल्वे पटरीवरून खाली उतरते, ओव्हरहेड वायर तुटते, पेंटाग्राफ तुटतो, शॉक सर्किट होतो, रेल्वे लाईनीमध्ये पाणी पडतं. हे तुम्ही ना आम्ही नेऊन तिथे केलं का? सिग्नल काही तुम्ही बिघडवला? भाऊ, तुम्ही तोडलं का सिग्नल? तुम्ही नेऊन बांधीवर पाणी ओतलं का तिथे? नाही ना. मग तिथे आपण फक्त तेवढं गोड शब्दात ऐकतो ना, आपको होने वाली असुविधा केली आम्ही केलंय आणि आपण परत येतो. किती उदार मानायचे येत आहोत ना आपण, की त्या दिवसाचे आपले 15 रुपये पासाचे गेले तरी आपण काही बोलत नाही, आपण गपचूप परत घरी येतो. मित्रांनो, हा विचार करा की तो पासाचा दिवस आपल्याला वाढवून मिळाला पाहिजे की नाही. तर आपण तो प्लॅटफॉर्मवरती गेलो होतो. आपण जेव्हा पास काढतो याचा अर्थ आपण ती सेवा ऍडव्हान्समध्ये विकत घेतो. मी अजिबात माझं शिक्षण जास्त झालेलं नाहीये, परंतु जे आम्ही पाहिलंय तेवढं माझ्यापेक्षा उच्च शिक्षित लोक मला बघत असतील. तर मित्रांनो, हा विचार कधी कुणी केला? आता मी तुम्हाला हे विचारतो, रेल्वे प्लॅटफॉर्म आपल्यालाही माहिती असेल की हे कधीच झालेलं डिक्लेअर केलेलं की प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. सुरुवात देखील केली, मापं घेतायत रेल्वे अधिकारी, हे देखील मी बघितलं. मग काय झालं? मग तरी लोक मारतायत, कित्येक लोक मेली. त्याच्यानंतर कित्येक बायका, मुली ट्रेन मधून पडून मेल्या. बाहेरून आलेला दगड तिला लागला आणि ती पडली खाली. कुणी पर्स खेचली म्हणून ती पडली आणि ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. उद्धव साहेब आणि मित्रांनो, 8 कोटीच्या वर सोनसाखळ्याची चोरी झालेली आहे. ज्याला रेल्वे जबाबदार नाही? मी आपल्याला विचारतोय, आपण विचार करा. 8 कोटीच्या वर, मी नाही बोलत, हे वर्तमानपत्र बोलतोय, तेही आपल्याला दाखवीन. ज्यांना ज्यांना माझा नंबर, हा मोबाईल नंबर मिळेल, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती हाय करावं, मी त्यांना सगळ्यांना पाठवीन. परंतु आणि मला एक मोठा प्रश्न पडतो, प्रत्येक आठवड्याला उद्धव साहेब आणि मित्रांनो, वर्षानुवर्ष मेगा ब्लॉक हा रविवार ठरलेला आहे, तरीही काम होत नाही. बरं, हे विचारायचं कुणाला? आपल्या इथल्या नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला? ते म्हणतात नाही, हे केंद्र शासनाचा विषय. अहो मित्रांनो, उद्धव साहेब, तो जो मेला न हो, तो आपला मुंबईकर होता हो, असं आम्हाला वाटतं. उद्धव साहेब, माझं काही चुकीचे शब्द निघाले असतील तर माफ करा, परंतु ही मदत जर आपल्याकडून मिळाली तर आम्ही हे आता लोकांना मदत करू आणि आम्ही न छाती ठोकपणे सांगू, हे आमच्या मराठी माणसा जो मुख्यमंत्री झालेले उद्धव साहेब आहेत, त्यांच्या इथून मिळालेल्या मदतीतून आम्ही मदत करतोय. तो स्टॅम्प आम्ही त्याच्यावरती नक्कीच मारू, त्या रसीदवरती आणि ते आम्ही आपल्याला दाखवू. तर आपण नक्की त्याचा विचार करावा, अशी माझी नम्र विनंती आपल्याला. मित्रांनो, आता हे मी उद्धव साहेबांना सांगितलं, म्हणून आता उद्धव साहेब जे देतील 2-4-5 लाख रुपये, कारण आता तेच एवढे किती अडचणीत आहे, त्यांची तर झोपही उडालेली असेल असं मला वाटतं. कारण आज त्यांच्या डोक्यावरती केवढा बोजा आहे. कित्येक लोकांना जेवण खाऊन पुरवायचं हे करायचं, पण ते त्याच्या दृष्टीने त्यांचे जे सेवक आहेत ते सगळे कामाला लागलेले आहेत. आनंद होतो बघून, आनंद होतो पेपरात वाचून. तर प्रवासी मित्रांनो, आज आपल्या देशात तुम्ही किती उदार होऊन ते 15 रुपयासाठी कधी त्या स्टेशन बसच्या कधी गेल्या नाहीत ना. मैं तो काम पर जाने के लिए आया था, का नाही बोललात भाऊ? का नाही बोललात ताई हो तुम्ही? मी तर कामावर जायसाठी आलेली, मला ट्रेन तुम्ही अवेलेबल करून द्या, मला जायचे ट्रेनने. नाही तर माझा तो पासाचा दिवस वाढवून द्या, असं कधी बोललात का हो? नाही ना. मग ह्याच आपल्या रेल्वे प्रवासी, जो आपल्या बरोबर यात्रेत होता, जो आज आतमध्ये नाही शिरू शकला, त्याला पोल लागला आणि तो पडला, हाच कधीतरी प्रवासी आतमध्ये होता. ताई, भाऊ, दादा, तुम्हाला मी सांगतो, हे
तरी कधीतरी चढता उतरताना आपल्याला मदत केलेली, आपल्याला बसायला सीट दिलेली आहे, कसं विसरायचं हो आपण? हम सब एके चालल्यानं दाखवूया. उद्धव साहेबांनी तर बोलवलेच आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण का आपण का नाही? मी फक्त महिन्याला ₹1 आपल्याकडे मागतोय. आमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही ₹12 जमा करा. आम्ही सोशल मीडियावरती ज्यांना मदत करू त्यांची नावं आणि मोबाईल नंबर टाकू. तसेच वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करू. मराठी, हिंदी आणि गुजराती या 3 पेपरमध्ये आम्ही प्रकाशित करू. जरी एका गुजरात्याने ₹1 प्रमाणे ₹12 वर्षाचे दिले असतील तरी त्या एका गुजरात्याला मराठी जर कळत नसेल तर त्यालाही ते काढा म्हणून आम्ही त्या गुजराती पेपरला नक्कीच देऊ. ती आमची जबाबदारी असेल. परंतु अशा तऱ्हेने पैसे काढा. आपण बरीच रक्कम जमेल. 80-90 लाख आपण प्रवासी आहोत. मित्रांनो, चालेल अशा कुटुंबाला. त्या ताईला नाही ना भीक मागायला लावायची. त्या मुलांचे शिक्षण नको ना थांबवूया आपण मुंबईकर आहोत ना, हम सब एक आहोत ना. चला या माझ्याकडे या, मला मदत करा आणि माझ्याकडून काम करून घ्या ना तुम्ही. आम्ही आमची सगळी सुद्धा सगळी लोक ऍक्टिव्ह आहेत, सगळी काम करणारी आहेत आणि आम्ही करू ते काम. सहकार्य करणार. काहीही विचारायचं असेल तर कधीही रात्री 12-1 वाजताही आपण मला फोन करून विचारू शकता. आणि असं जे काही कुटुंब तुम्हाला दिसतं, नुसतंच रेल्वे अपघात नाही, नुसतंच रेल्वे अपघात नाही बोलणार, तो रोड ऍक्सिडेंटमध्ये मरणाऱ्यांची संख्या 12,000च्या वर आहे. तर असं देखील एखादं कुटुंब तुमच्या नजरेत आलं ना तर प्लीज 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 मला त्यांचाही नाव ऍड्रेस द्या. आपल्याकडून मिळणाऱ्या ह्याच्यातूनच मी ती मदत करणार आहे. आपल्याकडून मिळणाऱ्या पैशातूनच मी ती मदत करणार आहे. पण आपल्या ₹1ची कमाल बघा. किती महागाई वाढू द्या हो, ₹1मध्ये मी बरंच काही करून दाखवतो तुम्हाला. मला आपला दादा, मामा, काका समजून काही चुकीचं बोललो असेल तर उद्धव साहेब आपल्याला आणि आपण जे मला पाहताय तर मला माफ करा. कारण मला भाषण करायची सवय नाहीये. जेवढ्या वयामध्ये मी कधी व्हिडिओ बनवला नाही, पहिल्यांदा बनवलेला आहे. तर काही चुकलं तर माफ करा आणि सहकार्य